भगवान जगन्नाथ यांचा खूप मोठा भक्त होता जगन. तो रोज सकाळी मंदिरात जाऊन भगवान जगन्नाथांचे पूजन व दर्शन करत असे. ओम जगन्नाथाय नमः. जय जय बालदेव सुभाद्र रक्षा माम. जगन फुलाची शेती करत असे. तो रोज स्वतःच्या शेतातली फुले तोडून भगवान जगन्नाथांना अर्पण करत असे. एके दिवशी जगन आपल्या शेताकडे जात असताना त्याच्या शेजाऱ्यांनी त्याच्या शेतातली सगळी फुले अस्तव्यस्त काढून टाकलेली दिसली. त्यामुळे जगन खूप दुःखी झाला आणि भगवान जगन्नाथांचे नामस्मरण करत बसला होता. त्याला असे पाहून भगवान जगन्नाथ त्याला दर्शन दिले. त्याला म्हणाले, तू दुःखी नको होऊस. तू माझी मनापासून सेवा केलेली आहेस, त्यामुळे मी तुझे शेत व्यवस्थित करून देतो. जगन सकाळी लवकर उठून आपल्या शेताकडे गेला आणि शेत फुलाने भरलेले पाहून तो खूप आनंदित झाला आणि ते सर्व फुले तोडून भगवान जगन्नाथांच्या मंदिरात गेला आणि त्या फुलांनी भगवान जगन्नाथांचे मंदिर पूर्ण फुलांनी भरून टाकले आणि तो आनंदाने भगवान जगन्नाथांच्या पदयात्रेत सामील झाला. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ.